नमस्कार, मी उर्मिला कुडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, जे नवरीचे मम्मीचं ब्लाऊज आहे रेड कलरचं हिरव्या साडीवरचं, तर त्याला तिनं हा पॅच आणलेला आहे. आयता पॅच आहे तो, तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करीन कसा लावायचा आहे कसा नाही. तर बघा, हे मी रात्री कट करून घेतलेले आहे हे 2 ब्लाऊज. तर बघा, त्यांची हे कट करून झाल्याच्यानंतर त्यांना मी विचारलं होतं याच्यावरची छोटी बाई घ्यायची का मोठी बाई घ्यायची, तर त्या म्हटल्या छोटी घ्यायची. तर मी तसंच ठेवलं होतं ते कट करायचं. तर बघा, हे जे नवरीचे 3 ब्लाऊज राहिलेले त्याच्यावरचे पण मी अस्तर हे काढून घेतलेले होते पहिलेच. तर बघा, हे 2 कट करून झाल्याच्यानंतर याची बाही कट करायची राहिलेली होती, तर आता आपण ही कट करून घेणार आहोत अस्तरवरती. तर बघा, याला बाईला पण ती वर्कचं जी डिझाईन आलेली आहे ती पण बाईला आणि समोरच्या गळ्याला आणि पाठीमागच्या गळ्याला ती पण लावून घ्यायची आहे. तर बघा, मी आज फक्त समोरचा भाग आणि बाही फक्त जोडून घेणार आहे आणि पाठीमागचा भाग तसाच ठेवणार आहे, कारण दाब चेंज करायला खूप जड जातो. तेव्हा मी दाब चेंज करीन, तेव्हा मी तुमच्यासोबत हा नक्की शेअर करीन. तर बघा, आरी वर्कचे ब्लाऊज अजून राहिलेले आहे त्यांचेवाले, त्याच्यामुळं मी सोबतच शिवून घेणार आहे दाब चेंज करून घेतल्याच्यानंतर मशीनचा. तर बघा, आता हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आहे तसं कट करून घ्यायचं आहे. तर बघा, हे नवरीचे जे ब्लाऊज आहे त्याच्यामधले फक्त 3च ब्लाऊज राहिलेले, बाकीचे मी तिचेवाले 3 का 4 शिवून दिलेले आहे आणि तिनं घालून पण बघितलं, तिला एकदम व्यवस्थित आलेलं आहे. थोडेफार ढिले झाले होते, तर मी नंतर ती आल्याच्यानंतर तिने घालून बघितली आणि फिटिंग पण करून दिली. तर बघा, त्याच्यानंतर हे पण कट करून घ्यायचं आहे आणि हे पण व्यवस्थित कट करून झाल्याच्यानंतर हे पण मी तुमच्यासोबत समोरचं भाग आणि बाही शेअर करणार आहे. तर बघा, हा तिच्याच ब्लाऊज आहे. तर बघा, याला जे ब्लाऊज शिवून झालेलं आहे व्यवस्थित, पाठीमागचं हुक आहे आणि 4 टक्सचं ब्लाऊज आहे, पाठीमागचं हुकचं केलेलं आहे आणि नॉट आणि लटकन त्याचेच लावून घेतलेलं आहे. एकदम सुंदर असा पंचकोनी गळा झालेला आहे आणि त्याला बाहीला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा, ही हळदीवरच्या साडीवरचं आहे, मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पूर्ण साड्या. तर बघा, असा छोटासा फुगा घेतलेला आहे आणि नॉट लटकन पण रेडी करून घेतलेला आहे. बघा, मटका गळा घेतलेला आहे, हा पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. हा बिना कॅनव्हासचा घेतलेला आहे मी, कारण याचंवालं कापड खूप जाड होतं, त्याच्यामुळं बाईला पण फुगा असा व्यवस्थित असा पडला नाही. तर बघा, त्याच्यानंतर 2 जे बोटनेकचे ब्लाऊज आहे ते पण मी तुम्हाला दाखवून याच्यामध्येच. तर बघा, ते पण मी बनवून घेतलेले आहे. तिला पण असे घालून बघितले, ते ना थोडेफार हे झाले ढिले, तर ते पण मी एकदम फिटिंग करून घेतले. आणि त्याच्यानंतर आता हे रेड कलरचं जे ब्लाऊज आहे थोडंफार मी हे शिवून घेणार आहे आणि त्याचा धागा वगैरे पण मी काढून घेतला आणि त्याच्यानंतर हे शिवून घेणार आहे थोडासाचं. तर बघा, त्याच्यानंतर हे बघा, हे एक आहे तिचं बोटनेकचं प्रिन्स कट घेतलेला आहे, छोटासा असा बाहीचा फुगा घेतलेला आहे, पाठीमागून ह्या पद्धतीने डिझाईन घेतलेली आहे. तर बघा, ही पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर हे पण आहे तिचं 7 फेऱ्याचं. तर बघा, हा पुढून असं मी डिझाईन बनवलेली आहे काठापासून आणि पाठीमागून अशी बोटनेकची डिझाईन घेतलेली, हा पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर बघा, हा तिच्या मम्मीचा आहे, तो पण आता शिवून घेणार आहे. तर बघा, याच्यावरती पाठीमागून पण डिझाईन आहे आणि बाईला पण डिझाईन आहे. तर बघा, आता ही बाईला जी डिझाईन आहे ती एकदम व्यवस्थित बसत नव्हती, त्याच्यामुळे बाईला डिझाईन येणार म्हणजे हे येणार आहे, जॉईंट येणार आहे. आणि त्याच्यानंतर हा ब्लाऊज मी पूर्ण रेडी करून घेतलेला आहे. बाईला पण एका साईडने हे आलेलं आहे, जॉईंट आलेला आहे. हा पाठीमागचा गळा आहे, एकदम सुंदर असा शिवून घेतलेला आहे, रेडी करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो रेड कलरचा ब्लाऊज आहे तो मी हे बघू शकता, समोरचा भाग रेडी करून घेतलेला आहे आणि बाही पण रेडी करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर दाब चेंज करून घेतल्याच्यानंतर हा मी पूर्ण रेडी करून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर याला समोरच्या गळ्याला आणि पाठीमागच्या गळ्याला आणि बाईला याचीवाली जे वर्कची डिझाईन आहे ती आणलेली आहे, ती तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि हा दाब चेंज करून घेतल्याच्यानंतर तर बघा, त्याच्यानंतर हे ब्लाऊज नंतर तुम्हाला दाखवेन. तर बघा, जो आहे पॅच हा तुमच्यासोबत शेअरच केलेला आहे मी, पहिला तुम्हाला दाखवलेलाच आहे. हा आहे गळ्याला आणि हा आहे समोरचा जो आतमधला आहे, हा समोरच्या गळ्याला येईन उजव्या साईडने. आणि त्याच्यानंतर हा बाईला येणार आहे, जे 2 उभे आहे ते बाईला येणार आहे. तर बघा, हे तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर बघा, त्याच्यानंतर हे 2 कट करून घेतले ते, कारण हे फक्त अस्तरचे आहे आणि गोल गळ्याचे आहे, त्याच्यामुळे मग मी ते झाल्याच्यानंतर हे कट करून हे शिवून घेतले रात्री. तर बघा, भरपूर वेळ झाला होता रात्रीचे मी हे दोन्ही ब्लाऊज शिवून घेतले होते. तर भरपूर म्हणजे 12 वाजेपर्यंत हे दोन्ही ब्लाऊज मी रात्रीचे रेडी करून घेतलेले होते. तर मी तुमच्यासोबत सकाळी शेअर करीत आहे की तर बघा, दिवसभर हे शिवून आणि एक रात्री पण मी कंप्लीट करून घेतलं होतं ते पोपटी कलरचं हे. तर बघा, ह्या साडीवरचं हे ब्लाऊज पीस आहे आणि ते पण मी फक्त ही साडी आहे ना फक्त पिको करून घ्यायची आहे, फॉल नाही लावायचा. कस्टमर म्हटलं फॉल नका लावू, फक्त पिको करून द्या. तर हे फक्त पिको करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर हे रात्री मी 12 वाजेपर्यंत शिवून घेतलं होतं. तर बघा, कटोरीचं ब्लाऊज आहे आणि छोटाशी अशी फुगा घेतलेला आहे या बाईला. तर बघा, याचीवाली 8वरच फिटिंग आहे या ब्लाऊजची.
तर बघा पाठीमागून गोल गळा घेतलेला आहे. एकदम सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि मी हा सकाळी तुमच्यासोबत शेअर केले म्हणजे शूट केलेला आहे की रात्री, कारण खूप अंधार होतो आणि त्याच्यामुळे नीट वगैरे पण दिसत नव्हतं, त्याच्यामुळे मी हा तुमच्यासोबत सकाळी. आणि हा जो ब्लाऊज आहे तुम्हाला मी मागच म्हटले होते 2 दिवसापूर्वी, तर हा त्यांना शिवून घेतलेला आहे, दुसऱ्याकडे शिवलेला आहे त्याने. तर हा त्यांना समोरून हा खेचल्यावानी होतो. तर बघा ही जी पायपिंग केलेली आहे ती त्यांनी नीट नव्हती लावली, त्याच्यामुळे या पद्धतीने याचीवाली इथं जी कटोरीला आहे ते असं घडी पडलेली आहे या पद्धतीने दोन्ही साईडने, त्याच्यामुळे त्यांना असा वडल्यावानी होत होतो. घातल्याच्या नंतर असा मोंढ्यामध्ये असा वडल्यावानी होतं. तर बघू आता हा नंतर जेव्हा होईल माझ्याकडून तेव्हा मी हा त्यांना आता फक्त घालायचं आहे त्यांना ह्या लग्नासाठी, तर फक्त फिटिंग वगैरे करून देईन, कारण पूर्ण खोलला तर याचे धागे वगैरे पण निघत आहे, त्याच्यामुळं फक्त मी याला थोडीफार फिटिंग करून देणार आहे. खोलला तर पूर्ण फिनिशिंग बिघडून जाईल. तर बघा हा जो ब्लाऊज तुम्हाला मी आधी दाखवला होता फोरटकचा, तर त्याला अशी मी बाईल नंतर बाईला अशी हे लावून घेतली, लेस लावून घेतली आणि त्याच्यानंतर एवढा सारा राडा झाला होता ना. हे एक ब्लाऊज आलं होतं अचानक अर्जंटमध्ये द्यायचं होतं, हे तुमच्यासोबत नंतर शेअर करीन मी, हे दुसऱ्या दिवशी शेअर करीन मी हा. तर बघा त्याच्यानंतर ही एक साडी आली होती येलो कलरची, त्याच्यावरती अशी ब्लाऊज डिझाईन आहे पाठीमागून आणि बाईला डिझाईन आहे. तर ही हळदीला साडी घेतलेली आहे. तर बघा हे पण अचानक आलेलं आहे, हे तुमच्यासोबत मी शेअर नाही करणार, कारण हे आरीवर्कचे ब्लाऊज मी तुमच्यासोबत भरपूर शेअर केलेलं आहे, कसं शिवायचं आणि कसं नाही. तर बघा त्याच्यानंतर ते पण झाल्याच्यानंतर हे पण 2 साड्या आणि 2 ब्लाऊज आलेले आहे. तर बघा आता शक्यतो आरीवर्कचेच ब्लाऊज येत आहे, भरपूर सारे असे तेच ब्लाऊज आहे. तर बघा याच्यावरती सुद्धा तसंच ब्लाऊज आहे आरीवर्कचं आणि हे सुद्धा सेम तसंच डिझाईन आहे पाठीमागून. तर बघा एकदम सुंदर अशी साडी आहे आणि त्याच्यावरचं हे ब्लाऊज आहे. तर बघा पाठीमागून अशी या पद्धतीने याच्यावरती डिझाईन आहे आणि बाईला अशी डिझाईन आहे. तर बघा हे पण मी नंतर शिवून घेणार आहे, कारण सगळे शेअर करायचं म्हटलं खूप व्हिडिओ वगैरे काढायला खूप टाईम जातो आणि आता लग्न पण जवळ आलेले आहे 9 तारखेचं आणि 6 तारखेचं, त्याच्यामुळे हे पूर्ण शेअर करीत बसले तर खूप टाईम जातो, ब्लाऊजच शिवून होत नाही, कारण व्हिडिओ काढायला खूप वेळ निघून जातो, त्याच्यामुळं हे मी डायरेक्ट शिवून घेणार आहे. तर बघा एकदम सुंदर अशी साडी आहे आणि हिला पण पिको फॉल करून घ्यायचं आहे. तर बघा पूर्ण आतमध्ये अशी बुट्ट्याची डिझाईन आहे आणि त्याच्यानंतर तर बघा ही एक साडी आहे. तर बघा याच्यावरचं पण ब्लाऊज कट करून शिवून घ्यायचं आहे. तर बघा हे साधं सोपं म्हणजे गोल गळ्याची डिझाईन आहे, त्याच्यामुळे हे पण मी कट करून डायरेक्ट शिवून घेणार आहे. आणि ही खूप जड साडी आहे, त्याच्यामुळे त्या म्हटल्या फॉल वगैरे लावू नका, फक्त पिको करा. तर म्हटलं ठीक आहे. तर बघा त्याच्यानंतर तुम्हाला ही पिंक कलरचा नंतर शेअर करेन. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.